धाराशिवमध्ये जमीन खरडून गेल्यानं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अतिवृष्टी भागात खरडून गेल्यानं जमिनीची परिस्थिती जैसे थे आहे। अतिवृष्टी झालेल्या भूम तालुक्यामध्ये मी आता आहे। खरडून गेलेल्या जमिनीचा प्रश्न जे आहे तो आहे असा आपल्याला दिसतोय। भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावामध्ये मी आता आहे आणि एका शेतकऱ्याच्या शेतात आहे। जर आपण पाहिलं तर तलाव असल्यासारखा आपल्याला दिसतो, कोरडा पडलेला तलाव, परंतु हा तलाव नाहीये, शेतकऱ्याची शेती आहे। जवळजवळ 15 फुटापेक्षा जास्त दरी जी आहे, काळी माती या ठिकाणाहून शेतकऱ्याची वाहून गेलेली आहे। काय करणार आम्ही शेतकरी आता ह्याला कसं करायचं आम्ही आता? तेव्हाही भरून काढायचं, महिनाभर पाऊस राहिला आता निसता कसं नीट करायचं आता? हे आमचं रान कुणी लक्ष देण्यात निसतं म्हणतात मंजूर काम झालंय। शेतकरी आक्रोश करतायत, सरकारनं बघणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला मदत देणं सुद्धा गरजेचं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।